मानवी जीवनामध्ये जो विचार करतो तोच तरतो. कोणत्याही कृतीला विचाराची जर बैठक नसेल तर त्या कृतीला अकारण केलेली कृती समजतात. हा बुद्धिमान लोकांचा विषय आहे. बुद्धिमान लोकांचा विषय आहे असं म्हणण्यामध्ये स्वतःच आपल्याला तपासून घ्या की आपण कृतीपूर्वी विचार करतो का विचारा केल्यानंतर कृती करतो. दोन्ही वेगळ्या वेगळ्या बाबी आहेत. याचं सांगण्याचं महत्त्वाचं कारण आजचा विषय खूप सुंदर आहे. सुंदर म्हणजे काय? विचार म्हणजे ज्ञान नाही, पण ज्ञान विचारातून जन्माला येतं. मराठी लक्षात येते ना? विचार म्हणजे ज्ञान नाही, हे खरं आहे, पण ज्ञान विचारातून जन्माला येतं. ज्ञान म्हणायचं कोणाला ही सगळ्यात मोठी समस्या आहे. ज्याला आपण ज्ञान समजतो कदाचित ती माहिती असू शकते, टेक्निकल माहिती ज्याला आत्ताच्या भाषेमध्ये म्हणतात. माहिती असू शकते. माहितीला ज्ञान समजणं हा देखील अज्ञानाचा एक प्रकार आहे. खूप माहिती आहे, क्लर्क होऊ शकतोस, कारण की माहिती उपयोगात क्लर्क आणतात. एक फार छोटा विषय असे समजू नका आणि क्लर्क फार लहान असतो असे समजू नका. त्यांनी जर 2-4 रेषा किंवा 2-4 शब्द टाकले ना तर फार अवघड होतं ते. माहिती हा फार वेगळा विषय आहे, विचार वेगळा विषय आहे, ज्ञान वेगळा विषय आहे, अनुभव वेगळा विषय आहे. हरिपाठामध्ये श्री गुरुकडे जात असताना अनुभवाला महत्त्व दिलेलं आहे. गंभीरतेनं ऐका, खूप छान विषय आहेत. ज्या संताकडे, ज्या गुरुकडे, ज्या श्रेष्ठ व्यक्तीकडे, त्या त्या क्षेत्रातले व्यापारी असतील, राजकारणी असतील, वैज्ञानिक असतील, त्या त्या क्षेत्रात सगळे गुरुच आहेत. ज्यांना अनुभव खूप मोठा आहे ते गुरु आहे. आणि जे जे त्या त्या क्षेत्रात प्रगती करू इच्छितात त्या त्या क्षेत्रातले ते गुरुवर्य आहेत, श्रेष्ठ आहेत. या जगात जन्माला आलेला मनुष्य न कमी असतो न श्रेष्ठ असतो. तुम्हाला काय पाहिजे याच्यावर परमार्थ आहे, याच्यावर विचारसरणी आहे. ज्याला मुक्तीच नको असेल त्याला मुक्तीविषयी सांगून काय फायदा आहे? ज्याला पैशाची आवश्यकताच नाही त्याच्यापुढं पैसे देऊन काम होत नाही, गरजूवंत म्हणतात त्याला. तसं तुमच्या जीवनामध्ये गरज कशाची आणि कुठे तारतम्य बसत नाहीत. विचाराला ज्ञान समजतो का? हा पहिला टप्पा आहे. माहितीला ज्ञान समजतो का? दुसरा टप्पा आहे. गुरुनी तुम्हाला ज्ञान सांगितलं. काल मी तुम्हाला याविषयी एक शब्द दिला होता, द्वैताची झाडणी, गुरुविहीन ज्ञान. इथे 2 टप्पे आहेत. ते पहिल्यांदा गुरु द्वैताची झाडणी करतो. जर तुम्ही ज्ञानापर्यंत टिकला तर, गेल्या गेल्या ज्ञान देत नाही. जर दिलं ना तर ते खरं ज्ञान नाही बरं का. गेल्या गेल्या कोणताही श्रीगुरु ज्ञान देत नाहीत. त्याची बैठक तयार करतो आणि त्याच्यामध्ये असलेलं चुकीचं हे मिटवण्याचा प्रयत्न करतो. टेक्निकल भाषेमध्ये फार चांगला शब्द आलाय, त्याला फॉर्मेट म्हणतात. एखाद्याचं मेमरी कार्ड असेल ना, त्यात जर काही भरायचं असेल तर अगोदर ते फॉर्मेट करावं लागतं. कळतंय ना? तसं तुमचं अगोदर फॉर्मेट करावं लागेल. त्याला आमच्या भाषेमध्ये द्वैताची झाडणी म्हणतात. जे चुकीचं घेऊन आलेले आहेत, जे कोरे पोरं आहेत ना ते सगळ्यात चांगले, काही लिहिलेलं नाही त्यांच्यावर. जे थोडेफार शिकून आले ना त्यांची समस्या खूप मोठी आहे. पहिलं त्यांचं ज्ञान, त्यांचे विचार त्यांनाच आडवे येतात. समजून घ्या बरं का. जगात कोणी कोणाला आडवा येत नाही. इतके तुम्ही मोठे नाहीत की लोकांनी तुमच्यासाठी यंत्रणा राबवावी. पण कधी कधी अज्ञानी लोक असले तर हे ज्योतिष विद्यावाले, भूताखेतांना काढणारे, हे लोक, यांच्यामध्ये कधी गिराईक सापडतं त्यांना. गुरु वक्री आहे,
शनीची 7.5 चालू आहेत. हा माणूस किती सामान्य आहे. याला आईबापाची, बायकोची, मुलाची 7.5 चालू आहे आणि एवढ्या 7.5 चालू असताना अतिरिक्त शनीनी आपली जागा निवडावी याच्यासाठी कठीण आहे खूप. प्रत्यक्ष, पुन्हा सांगतो, प्रत्यक्ष माणसं दुःख देतात. अप्रत्यक्ष असणाऱ्या शनीवर ढकलू नका. कोण माणूस चुकीचा आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला माहिती आहे. मुलगा नीट ऐकत नाहीत, मग शनीला काय सांगता? बायको नीट ऐकत नाही, कोणाचीच ऐकत नसते हे तुम्हाला माहित नाही. फक्त ते तुमच्या समोर इतर संसारातली माणसं भांडणं करत नसतात. ही सभ्यता आहे जुन्या काळातली. आताचा विषयच नाही. भगवानगडावर एक माणूस आला होता आहेर घेऊन. त्याच्या मुलीचं जमलं होतं म्हणून बाबा तर काही येत नाही म्हणून चला आपण बाबाला आहेर देऊ. मग मी आपलं सहज विचारलं, कुठं सोयरीक जमली? म्हणे बाबांनी एवढं चांगलं केलं, म्हणे इतकी चांगली सोयरीक 2 वर्ष शोधत होतो, मिळालीच नाही. पहिल्यांदा मिळाली म्हणून प्रसन्न होऊन बाबांना आहेर आणलाय. म्हटलं कशी सोयरीक आहे? काय नाही, मुलीला आई नाही, बाप नाही, भाऊ नाही. हिला सोयरीक म्हणायचं का? आई नाही, बाप नाही, भाऊ नाही. कुठलं? पूर्वी भरलेल्या घरात दिलं जायचं, त्या मुलीला ट्रेनिंग मिळायचं. संसार कसा करावा ही सासू शिकवते म्हणून ती मास्तरी नसते. आईला माहिती आहे 2 दिवस लाड करेल, 4 दिवस लाड करेल, बाप लाड करेल, जाणार तर दुसऱ्याच्या घरात आहे ना. म्हणून आई मुलाला शिकवते की नीट वाग, आपला संसार आहे. मुलीकडे थोडं दुर्लक्ष करते. माहेरवासीने, लांबून आलेली आहेत, उद्या जाणारी आहे. सासू तशी करत नाही, ती मास्तरी नसते. आणि त्या मुलीला समजत नाही, दोन्ही बायाच आहेत. एक नवऱ्याची आई, एक माझी आई आहेत. फरक काय? फरक काहीच नाही. शिक्षण घ्यायचं नाही म्हणून दुःख नाही, शिकायचं नाही म्हणून दुःख नाही. आणि मग ज्या वेळेस तुमच्या मनामध्ये, पुन्हा सांगतो, तुमच्या मनासारखं जर श्रीगुरु बोलत नसतील ना, तो श्रीगुरु तुम्हाला आवडत नाही. मान्यता घेऊन तुम्ही श्रीगुरुकडे आलेला असतात, विचार घेऊन श्रीगुरुकडे आलेले असतात. माझ्याकडे एक विद्यार्थी शिकायला आला. तो शिकून आलेला होता 4-5 वर्ष आणि पुन्हा शिकायला आला, अजून पुढचं शिक्षण घ्यायला. दृष्टांत व्यवस्थित समजून घ्या, फार छोटे छोटे आणि बारकावे असतात. मग तो आल्यानंतर मी त्याला विचारलं, काय काय शिकलास? त्याने सांगितलं असं असं शिकलं. ठीक आहे, मग पुढं शिकायचं तुला? ते म्हणे हो. आता पहा, शिक. म्हणलं काय हरकत नाही. लगेच त्यांनी प्रश्न विचारला, तुम्ही काय शिकवणार मला? शिकवण्याच्या लायकीचा नाही हे या वाक्यातून सिद्ध होतं. आणि गुरु इतके हुशार असतात, तुमच्यापासून काय लपवलं हे मरेपर्यंत तुम्हाला कळत नाही. बघा, मरेपर्यंत लपवलं काय हेच कळत नाही. ते वर्म असतं, खूण असते. व्यासाचे सगळे ग्रंथ शिका, व्यासाची खून जर नाही शिकता आली ना, ग्रंथ निष्फळ होतात. सांकेतिक भाषा कळली पाहिजेत. एवढ्या दृष्टांतातून काय म्हणायचंय? मी त्याला उलटा प्रश्न विचारला, तू शिकायला आला ना? म्हणे हो. मग मी काय शिकवायचं ते मी ठरवणार ना, तू कोण ठरवणार? नाही, पण मला अगोदर कळलं पाहिजे. आणि त्याने लगेच म्हण सांगितली, पाणी पिओ छान के, गुरु करो जान के. हे विचार घेऊन आलेला पोरगा आहे. देवाकडे आणि गुरुकडे जाताना तुम्ही भूतकाळ घेऊन जाता, मान्यता घेऊन जाता, गुरुचा प्रभाव पडत नाही. पिक्चर जरी तुम्हाला पाहायचा असला ना, पांढरा पडदा लागतो. रंगीबेरंगी पडद्यावर पिक्चर दिसत नाही. कळालं? तसं तुमच्या आयुष्यात चुकीच्या अनुभवाने रंगलेलं तुमचं मन, त्याच्यावर श्रीगुरूची खूण उमटत नाही. हा तुमचा दोष आहे. हे तुमचं जीवन आहे. गुरु चुकत नाही, अध्यात्म चुकत नाही.
आपण चुकतो. मग चुकवणारे कोण आहेत याचा आजचा विषय आहे. खूप सुंदर विषय आहे. चुकवणारे कोण आहेत? अनेक या जगात चांगल्या गोष्टी आहेत, चुकवतात. ज्ञानोबरायांचं संपूर्ण साहित्य वाचा. योग, याग, क्रिया, धर्माधर्म, माया, गेले ते विलया. किती किती लोकांचा विलय केलाय, किती शब्दांचा आहे? योग, याग, क्रिया, धर्म. वर्तमान काळात याच्यावर बोलणं म्हणजे आपल्यावर केस करून घेणे. अधर्म, माया, सगळे हरिपाठी विलया गेले. कधीतरी हरिपाठ वाचताना या शब्दांचा गांभीर्याने विचार करा. धर्म सुद्धा गेले ते विलया, अधर्म सुद्धा हरिपाठी विलया गेले. योग, याग, विधी येणे नोहे. का मान्य करत नाहीत? का स्वीकार करत नाहीत? मान्यता घेऊन तुम्ही जाता. तुम्ही ठरवलेलं आहे याच्यामध्ये हे होणार. हजारो वर्षातून एखाद्याची कुंडली जागृत होते. कुंडलिनी म्हणजे आपल्या शरीरामध्ये अवयव नाही आहेत. बेंबीमध्ये जो गरमपणा लागतो तो कुंडलिनीचा असतो. मूलाधार म्हणतात. प्रकाशाची असते ती, प्रकाश. म्हणून जर तुम्ही पूर्ण बॉडी चिरली एखाद्या मेडिकलवाल्याने, त्याला कुंडली सापडत नाही म्हणून तो कुंडली नाहीच म्हणतो. सापडत नाही असं म्हण, नाही असं म्हणू नको. नाही, प्रत्यक्ष प्रमाण काय? ज्ञानोबराय प्रमाणे. सगळ्या विषयाचं ज्ञान 700 वर्षापूर्वी, सगळ्या विषयाचे निर्णय ज्ञानेश्वरीत लिहून ठेवलेत 16 वर्षाच्या आत. याला विज्ञानाने सिद्ध करावं. ज्ञानेश्वरी लिहिली कशी? आम्ही विज्ञानाला मानू. विज्ञानाने खंडन करणं चुकीचं आहे. मुद्दे समजून घ्या. एक तरी ओवी, हरिपाठातला एक तरी शब्द विज्ञानाने खंडन करून दाखवावं. होत नाही खंडन याच्यामध्ये. अर्थ कळत नसेल. ही योगातून तयार झालेली प्रतिभा आहेत, बुद्धी आहेत, विषय आहेत. आणि म्हणून भोग्याला यथार्थ अर्थ कळत नाही. आपलं चित्त भोगावर आहेत, आपली मान्यता भोगावर आहेत, आपले अर्धे विषय आपल्या मनामध्ये आहेत. म्हणून आपण कन्फ्यूज होतो. कधी कधी काय होतं, मी बरेचसे पारमार्थिक लोक पाहिले, संन्यासी असतील, महाराज लोक असतील, इतरही धर्मातले धार्मिक लोक असतील, हे कन्फ्यूज आहेत. यांच्यामध्ये असा एक प्रकार आहे, धर्माला मानावं का ज्ञानाला मानावं? मोठा विषयावर धर्माला मानावं का ज्ञानाला मानावं? ज्ञान धर्मात येत नाही, ज्ञान धर्माला मानत नाही. ज्ञानी धार्मिक असतो. डोकं लावा किती कळतंय ते. ज्ञानी धार्मिक असतो, पण धार्मिक ज्ञानी असेल याची खात्री देता येत नाही. हे अनुभव आहेत तुमचे. धार्मिक आहेत म्हणून ज्ञानी आहेत असं नाही. ज्ञानी आहे म्हणून धार्मिक आहेत. ज्ञानोबराय प्रमाणे ज्ञानी आहेत, ज्ञानोबराय म्हणून भक्त आहेत, म्हणून ते वारी करतात. पुस्तक वाचणारे वारी करत नाही. तो पुस्तकाचा मी खूप छान अर्थ काढतो बरं का. एक विहिरीतलं पाणी असतं आणि एक टाकीतलं पाणी असतं. विहिरीचं पाणी हे तिच्या अंगचं असतं, ही मराठी मूळचं आहे. विहिरीला खालून झरा लागलेला आहे, टाकीला वरून टाकावं लागतं, मग ती देते. तसं काही ज्ञानी लोकांचं जे डोकं आहे ते पुस्तकातून मस्तकात ज्ञान टाकतात, मग तोंडातून बाहेर येतं. टाकीचं स्वतःचं पाणी नाही. म्हणून वर्तमान काळात सोशल मीडिया पहा, काय पहा, यांनी एवढा मला तर खूप त्रास देतात बरं का लोक. कुठून तरी व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी पाहतात, यूट्यूब पाहतात, काहीतरी आणि त्यांचा त्रास मला. बाबा आम्ही असं पाहिलं, तुमच्यात काय? अरे म्हणलं, चुकीचा संभ्रम फसवण्याची तयारी म्हणजे सोशल मीडिया आहे. पुन्हा पुन्हा एक गोष्ट सांगा आणि मान्यता तयार केली जाते. धर्म त्याच बाबतीमध्ये. तुमची काय धारणा करायची
ते ठरवतात. म्हणून ज्ञानाला महत्त्व द्यायचं का धर्माला महत्त्व द्यायचं. हरिपाठाची अजून एक विशेषता सांगतो बरं का तुम्हाला. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी स्वतःला अनेक नावं ठेवलेली आहेत. दास आहेत, निवृत्ती दास आहेत, ज्ञानेश्वर आहेत, ज्ञान, सगळे नावं ठेवलेत ज्ञानोबारायांनी स्वतःसाठी. हरिपाठात एकच नाव आहे, ज्ञानदेव. ज्ञान हेच ज्याच्याकरता देव आहेत ते ज्ञानदेव. ज्ञान सोडून दुसरा देव, हे हरिपाठाची शिकवण आहे. धर्म आहात, धार्मिक मान्यता आहेत, धार्मिक आचरण आहेत, सगळं मान्य आहेत. ज्ञान सगळं जग मान्य करतं. आजही तुम्ही बघा, मुस्लिम धर्म असो, ख्रिश्चन धर्म असो, जैन धर्म असो, सनातन धर्म असो, आजपर्यंत कोणत्याही धर्माने ज्ञानाचं खंडन केलेलं नाही, विधीचं खंडन केलेलं आहे. आम्ही हा देवाला प्रकार मानतो, तो देवाचा प्रकार मानतो, आमच्यात हा विधी, आमच्यात तो विधी आहे. ठीक आहे, आचरणामध्ये, धार्मिक आचरणामध्ये मतभेद आहेत, ज्ञानात मतभेद नाहीत. विमानाचा शोध लागला, ज्याने लावला त्याचा धर्म आणि जात कुणी पाहिली नाहीत, याला ज्ञान म्हणतात. दवाखान्यात जात असताना लस कुणी काढली याचा कोणी विचार करत नाहीत, आणि कोरोना कोणी आणला याचाही विचार करत नाहीत. दुःख देणारे, ज्ञान देणारे काही पाहिलं जात नाही यांचं. धार्मिकता वेगळी. धार्मिकता ही वैयक्तिक असते, व्यक्तिगत असते, वैयक्तिक आचरणाचा भाग असतो. ज्ञान व्यापक असतं, आत्ताच्या भाषेत युनिव्हर्सल असतं. एक माणसाने टेलिफोनचा शोध काढू द्या, जग वापरतं त्याला. असं म्हणत नाही की हे ख्रिश्चनने काढले, मुस्लिमने काढले, उत्पादन याचं आहे. नाही, औषध असेल, वैज्ञानिक संशोधन असेल, ज्ञान जाती पाती धर्म विरहित असतं. ज्ञानोबारायांचा शब्द पहा. म्हणून ज्ञानोबारायांच्या बाबतीत हेच घडलेले जगामध्ये. भारतरत्न जे आहेत, ज्यांनी धर्म बदलला, पण ज्ञानोबारायला बदललं नाही त्यांनी. त्यांचे पहिले जेवढे मासिक आणि पाक्षिक आहेत, प्रत्येक मुखपृष्ठावर ज्ञानोबारायांच्या ओव्या होत्या. हा ज्ञानोबारायांचा विजय आहे. धर्म बदलला, ज्ञान नाही बदललं. ज्ञान ज्ञानच आहे. ज्ञान धर्मबंधनेतून बाहेर असतं. ज्ञान मिळत नाही. मी तत्वज्ञान हा शब्द नाही वापरला. तत्वाबाबतीमध्ये वाद असू शकतात. मी फक्त ज्ञान म्हणतो, खरं ज्ञान म्हणतो, वास्तवाचं ज्ञान म्हणतो. पहिला टप्पा, वास्तवाचं ज्ञान देणारे गुरु कमी आहेत आणि वास्तव ज्ञानाचा अनुभव देणारे कमी आहेत. मग पहिल्यांदा जेव्हा आपण गुरुकडे जातो तेव्हा तो कोरा पाहिजे, चांगदेवाप्रमाणे. कथा खूप गोड आहे, मी सांगणार नाही तुम्हाला. योगी आहेत पण कोरे आहेत. वर्तमान काळात ज्ञानी आहेत, चांगदेव नाहीत, ते वांगदेव आहेत. ज्ञानी आहेत, बरबटलेले आहेत, विषयाच्या चिखलात गुंतलेले आहेत, काळीमा लागलेले आहेत, कलंक लागलेले ज्ञानी आहेत. चांगदेव आहेत, समाधीमध्ये जाणारे आहेत, योगी आहेत. लहान मुलाला शरण कसं जावं ही समस्या आहेत, याला अहंकार म्हणतात. आणि सगळ्या म्हाताऱ्या माणसामध्ये अहंकार आहे. पण हे चांगदेव होत नाही. ते का? अहंकार विनम्र होत नाही. का? आपली जी जिज्ञासा आहे तिने आपल्याला तडफवलं पाहिजे. मला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे, त्याला जिज्ञासू म्हणतात. आपलं असं मिळालं उत्तर ठीक आहे, नाही मिळालं ठीक आहे, जगणं महत्वाचं आहे. ही माणसं साधक नाही आहेत, ही ज्ञानाचे अधिकारी नाही आहेत. प्रश्न अंतःकरणाला भेडसावला पाहिजेत, झोप येऊ दिली नाही पाहिजे प्रश्नाने. आणि उत्तराच्या शोधात जो निघतो तो खानदानी साधक असतो. उत्तर महत्वाचं आहे. जे ज्ञानी आहेत त्यांच्याकडे जाताना आपलं काही घेऊन जाऊ नका, आपली मान्यता घेऊन जाऊ नका. आणि मला थोडीशी सवय आहे फिरकी घेण्याची. मग मी त्या विद्यार्थ्याला विचारलं, तुझी काय इच्छा आहे? नाही, मला न्याय शिकायचा आहे.
बोले ठीक आहे. दुसऱ्या दिवशी न्यायाचं पुस्तक घेऊन आला तो, न्याय सिद्धांत मुक्तावली. मी सुरू केलं, त्याला काही समजेना. महाराज काहीच समजत नाही. हे तुला अगोदर समजायला पाहिजे ना. मग काय करावं लागेल म्हणलं, व्याकरण शिकावं लागेल. पण मला न्याय शिकायचा होता. मला तर व्याकरण शिकल्याशिवाय कळत नाही. ठीक आहे, व्याकरण शिकतो. मग व्याकरण शिकायला पाठवला आमच्या गडावरच्या महाराजाकडे. त्यांनी व्याकरण सुरू केलं, त्याला तेही कळेना. मग त्यांनी पुन्हा प्रश्न विचारला, काय केलं पाहिजे? नाही, मराठी व्याकरण शिकलं पाहिजे. जो अत्युच्च शिकण्याकरता आला होता त्याला मराठी व्याकरण कळत नाही हे पहिल्यांदा जर सांगितलं असतं तर तो निघून गेला असता. कळत नाही याचा अनुभव यायला पाहिजे, मग कळण्यासाठी माणूस प्रयत्न करतो. ही या हरिपाठाची विशेषता आहे बरं का. अभंग पहा कसा आहे, गुरुविन अनुभव कैसा कळे. काय ज्ञान नाही आत इथे, इथे ज्ञान शब्द नाही आहेत. गुरुविन अनुभव, तुम्हाला ज्ञान आहे, ज्ञानाचा अनुभव नाही. का? तुमची मान्यता तशीच आहे, द्वैताची झाडणी. म्हणून पहिल्यांदा झाडणी करावी लागेल, मग सर्व सुख गोडी साई शास्त्र ज्ञान द्यावं लागेल. आणि तिसरा टप्पा ज्ञान अनुभवाचा आहे. एकदम अनुभव येणार नाहीत. म्हणून जी लोक म्हणतात ना लवकरात लवकर होत नाही, लवकरात लवकर होत नाही हे पण माऊली सांगतात. कैसे नि दैवत प्रसन्न त्वरित. त्वरित काय काय लोकांचं मला आहे ना खूप कमाल वाटते बरं का. मी खरंच धन्यवाद देतो त्यांना. नेमकं ते देवाला काय समजतात हे मला समजत नाही. 5 नारळ घेऊन मुलगा मागायला जातात, पेढे घेऊन मुलगा मागायला जातात. आपल्या धनातला काही वाटा ज्याप्रमाणे भ्रष्ट अधिकाऱ्याला आपण लाच देतो त्याचप्रमाणे भगवंताला द्यायला जाता. नेमकं देव कोण आहे? देवाला नारळ पाहिजे? बोला ना, नारळ पाहिजे देवाला? पेढे पाहिजे का पैसे पाहिजेत? बरं, हे सगळं देऊन पुन्हा तुम्ही परत मागताय. काय पाहिजे नेमकं? देवाला काय पाहिजे? भावे विन देव. हळूहळू हरिपाठ म्हणा, खूप कल्याण होईल तुमचं. भावे विन देव न कळे. इथे थांबा, इथून पुढे हे सांगावं लागेल मला. भावे विन देव न कळे, निसंदेह न कळे. तुम्ही काय घेऊन जाता देवाकडे? नारळ, पान, फुलं, दान धर्म. चुकतंय कुठं ते पाहणं. देवाला काय समजतो आपण? देव काही सुपर मार्केट आहे का? काहीतरी पैसे दिले आणि आपली आवडती वस्तू घेऊन आले. समज चुकीचा आहे. आणि ही गैरसमज घेऊन जेव्हा तुम्ही गुरुकडे जाता ना, गुरु प्रसन्नच होत नाहीत. तुमची समज पहिल्यांदा ती सरळ झाली पाहिजे, ब्लँक झाली पाहिजे, मन कोरं झालं पाहिजे. म्हणून मी चांगदेवाचं. म्हणून धर्म वेगळा आहे, ज्ञान वेगळे आहे. ज्ञान व्यापक आहे, धर्म व्यापक नाही आहे. कोणताही धर्म पूर्ण पृथ्वीवर एक नाही आहे. प्रत्येक देशामध्ये आपापले धर्म आहेत. लोकसंख्या कमी जास्त असेल आणि प्रत्येक धार्मिकाला असं वाटतं आपला धर्म वाढला पाहिजे. ज्ञानाने नाही, ज्ञान वाढलं पाहिजे म्हणून प्रयत्न करत नाही. ज्ञानी लोकांना विष देतात. सॉक्रेटिसचं उदाहरण पहा, हिंदीमध्ये सुकरात म्हणतात. केवढी मोठी राजधानी आहे अथेन्स. त्यांनी जगाविषयी जेव्हा माहिती सांगायला सुरुवात केली, राजाने विष दिलं. एवढा राजा अज्ञानी होता. सामान्य माणसाबद्दल काय बोलावं? भर चौकामध्ये आपल्या तत्वासाठी, आपल्या ज्ञानावर विश्वास आहे म्हणून सुकरात विष पेला, पण माझं ज्ञान खोटं आहे म्हणून बोलला नाही. ही गंभीर आहे, हे प्रकरण गंभीर आहे.
तुमच्या ज्ञानावर विश्वास पाहिजेत. आणि नेमकं तुम्हाला काय पाहिजेत हेच तुम्हाला माहित नाहीत. तुम्ही धार्मिक आहात, ज्ञानी वेगळे. धार्मिक व्यक्ती विधी करतो, सकाळी नित्यनेम, दुपारी नित्यनेम, संध्याकाळी नित्यनेम, काय त्याचा ठरलेला असेल ते. ज्ञानी काहीच करत नाही. लक्षात येते? ज्ञानी काहीच करत नाही. एका धार्मिक व्यक्तीने त्याला विचारलं, अरे तू काहीच करत नाही, देवाला 5 वेळेस 10 वेळेस 20 वेळेस आठवायला पाहिजेत, भजन केलं पाहिजेत. त्यांनी सांगितलं तुम्ही करा, मला गरज नाही त्याची. आमच्यामध्ये एक हुशार महाराज होता, थोडासा आळशी होता, पण मी त्याच्या बुद्धीला फार मानतो बरं का. एका गावात कीर्तनाला गेला, रात्री कीर्तन झालं आणि दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन ज्याचं आहे तो पण रात्रीच आलेला होता. दोघं एका रूम मध्ये झोपले. एक सकाळी 8 वाजता उठला, ज्याचं रात्री कीर्तन झालेलं आहे, आणि ज्याचं काल्याचं कीर्तन आहे तो लवकर उठून नित्यनेम करत बसला. ज्ञानेश्वरी पुढं, देवधर्म पुढं. त्या गावच्या लोकांना समस्या पडली, महाराज कोण आहे? झोपला त्याला महाराज म्हणायचं का? नित्यनेम करतो तो महाराज, धार्मिक विधी समजून सांगतोय बरं का. आणि मग 5-10 मिनिटांनी महाराज उठले. ते आळशीच होते पहिल्यापासून, पण प्रतिभा फार वेगळी होती. त्यांनी विचारलं, महाराज ते आंघोळ करून सतत नित्यनेम करतायत आणि तुम्ही? नाही, त्यांनी केला पाहिजेत, अजून 2 तास नित्यनेमाचे वाढवले पाहिजेत. का? साधक आहे तो, आणि साधकाने नित्यनेम केला पाहिजेत. आम्ही सिद्ध आहेत, आम्ही ह्या सगळ्या कर्मकांडाच्या पुढे गेलेली माणसं आहेत. आता आम्हाला काही उरलेलं चौथियाचे ठाई काहीच करणे नाही. ज्ञानोबाला काय वाटत असेल ते आणि या प्रमाणाचा अर्थ. तुमच्या चुका प्रमाणाच्या आड लपवता. वेदाचं प्रमाण असेल, ज्ञानोबाराय तुकोबारायचं प्रमाण असेल, ते सुधारण्यासाठी आहेत, लोकांना शिव्या देण्यासाठी प्रमाण नाही आहेत. ते लोकांना नावं ठेवण्यासाठी प्रमाण नाही आहेत. अभंग व्यक्तिगत आहेत, व्यक्तिगत निर्माण झालेले आहेत, इतरांना नावं ठेवण्यासाठी नाही. तुम्ही काय नावं ठेवता? त्यांनी ठेवलंय ना. जर तुकोबारांना वाटलं, त्यांनी बोललेले आहेत, तुकोबाराय माऊली बोललेले आहेत, पण ते प्रमाणे घेऊन तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. तुम्ही धार्मिक आहात, ज्ञानी नाही आहेत. आणि ज्ञानाचं ज्ञान मान्यच करावं लागतं. धार्मिकाला हा ज्ञानी मान्यच होत नाही. 4 प्रदक्षिणा घातल्या, उपवास केला, ज्ञानी मनुष्य आहे. हा विधी आहे. माझा शब्द आहे का? हा काय आहे? धार्मिक विधी आहे. ज्ञान यापेक्षा भिन्न आहे. हे व्रत आहेत. ज्ञानोबांनी खंडन केलं नाही बरं का. तीर्थव्रती भाव, आणि भाषा लक्षात ठेवा, धरी रे, भाव युक्त होऊन आचरण कर, उपवास कर. कर्मकांडाचं खंडन नाही, विधीचं खंडन नाही. भाव नसेल ना, मोले घातले रडाया, नाही आसू आणि माया. राजस्थानमध्ये जुन्या काळामध्ये असं ऐकिवात आहेत प्रमाणाच्या बाबतीमध्ये, की त्याच्यावर काही 1-2 सिनेमा पण निघालेले आहेत. घरात कोणी मेलं तर रडणाऱ्या बाया असायच्या, त्या भाड्याने मिळायच्या. येऊन रडतात, त्या मोठमोठ्याने रडतात. ज्याचा जेवढा मोठा आवाज तेवढी मोठं पाकिट. आणि हे तुकोबारायांनी टिपलेले आहेत. मोले मोले पैशाने घातले रडाया, नाही आसू नाही माया. न प्रेम आहे असा धार्मिक विधी करू नका. कर्तव्य म्हणून धार्मिक विधी करू नका. भाव धरी रे, तो विषय आपल्याला पुढे येईल. म्हणून धार्मिक विधीमध्ये भावना महत्वपूर्ण आहेत. आणि भाव कशा करता पाहिजेत? ज्ञान मिळावा म्हणून भाव पाहिजेत. संसार आणि फळ मिळावं.